दुष्काळी जत तालुक्याची वैशिष्ट्ये ऐकून तुम्ही थक्क व्हाल। मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं असेल पाठिंबाच्या जे हिवाळी अधिवेशन झालं त्या हिवाळी अधिवेशन मध्ये देखील माननीय जतचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेबांनी देखील या जत तालुक्याला देवभूमी जाहीर करा अशी मागणी देखील तयार केली आणि जत तालुक्याच्या इतिहासाचे एक पुस्तक देखील तयार केलं। तर व्हिडिओच्या माध्यमातून असा जतचा इतिहास आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तसं पाहायला गेलं तर जत तालुक्याला रामायण महाभारत काळापासून संदर्भ आहेत। त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाहायला गेलं तर भीमाने वध केलेल्या बंकासूरचे जतमध्ये प्राचीन मंदिर आहे। बंकेश्वराचे नावाचे जगातील हे एकमेव मंदिर आहे। ते बंकेश्वराचे मंदिर आतापर्यंत कुठेच नाही, तर जगातील एकमेव मंदिर जत तालुक्यातील बंकेश्वर नावाचे मंदिर या ठिकाणी आहे। त्यानंतर दुसरं पाहायला गेलं तर काळ वेदन राक्षसाचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाने मुंचगंधेश्वर ऋषीच्या आश्रमात आश्रय देखील घेतला होता। हे मुनिवर जत तालुक्यातील मुचंडी येथे वास्तव्यास होते। त्यांच्या नावावरूनच गावाचे नाव मुचंडी पडलेले आहे। 3 नंबर पाहायला गेलं तर महर्षी वाल्मिकी यांनी देखील या ठिकाणी ध्यान साधना केलेल्या गुफा देखील कोळगिरी डोंगरामध्ये आपल्याला वास्तव्यास आढळून येतात। त्याला पाहायला गेलं तर त्याला जोगहिरी म्हणून देखील ओळखले जाते। त्यामध्ये पाहायला गेलं तर वाल्या कोळी याचे देखील वास्तव्य या ठिकाणी कोळगिरी येथे होते, म्हणून त्याचं नाव कोळगिरी पडलेलं आहे। त्यानंतर आपण 4 नंबर पाहायला गेलं तर श्री दत्त महाराज यांनी होम केलेल्या कोंडापैकी तिसरा कुंड जत तालुक्यात आहे, म्हणून त्याचं गाव देखील तिकुंडी येथे आहे। त्यामुळे त्या गावाचं नाव तिकुंडी पडलेलं आहे। त्यानंतर आपल्याला 5 नंबर पाहायला गेलं तर महात्मा बसवेश्वर यांनी शरण दलाच्या सेनापती 1000 वर्षापूर्वी सामूहिक विवाह पद्धती सुरू करणाऱ्या देवी दानमा देवी यांचा जन्म देखील जत तालुक्यातील उमराणी येथे झाला। गुड्डापूर हे त्यांचे सासर आणि सध्या ते लिंगायत धर्माचे तीर्थक्षेत्र आहे। दुसरं पाहिलं तर 6 नंबर हिंचगिरी साम्राज्याचे संस्थापक भाऊसाहेब महाराज हे देखील जत तालुक्याचे होते आणि ते देखील उमदीचे होते। त्यानंतर पाहिलं तर संत गाडगेबाबा महाराज यांचे शिष्य सद्गुरू बागडे बाबा हे देखील जत तालुक्याचे गोंधळवाडीचे होते। त्यानंतर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती प्रतापराव गुजर व आदिलशाही सेनापती अब्दुल करीम बहुलेल खान यांच्यातील जगप्रसिद्ध युद्ध हे जत तालुक्यातील उमराणी येथे झाले। त्यानंतर पाहायला गेलं तर 9 नंबर कर्नाटक व महाराष्ट्र सीमावर्ती भागातील रॉबिन हुड क्रांतिसूर्य सिंदूर लक्ष्मण जत तालुक्यातील सिंदूरचे। त्यानंतर पाहिलं तर 10 नंबर सांगली सोलापूर विजापूर अशा 3 जिल्ह्यातील 5 परगण्यात 350 वर्षे राज्य करणारे डफळे संस्थान हे देखील जतचेच होते। त्यानंतर 11 नंबर पाहिलं गेलं तर स्वतंत्र सांगली जिल्ह्याचे पहिले खासदार जतचे श्रीमंत विजयसिंह डफळे हे देखील होते। त्यानंतर पाहिलं तर 12 नंबर श्रीमंत विजयसिंह राजे हे महाराष्ट्र पंजी संघाचे कर्णधार होते आणि गोलमेज परिषदेत ते उपस्थित राहणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव व्यक्ती होते। त्यानंतर पाहिलं तर 13 नंबरचं पाहिलं तर जिल्ह्यातील पहिले विमानतळ हे सुरुवातीला जतला होते। त्यानंतर 14 नंबरचं जत तालुक्यातील भुईकोट किल्ले असे 4 भुईकोट किल्ले आता जतला लाभलेले आहेत। त्यामध्ये पाहिलं तर एक डोंगरी दुर्ग तसेच 20हून अधिक गड्या आहेत। त्यानंतर जत तालुक्यात 1000 वर्षापूर्वीच 15हून अधिक शिलालेख देखील आढळून येतात। त्यानंतर जत तालुक्याला 2 वर्षापूर्वीची 17 हेमाडपंथी मंदिर आहेत। जतच्या एलेमर देवीची जत्रा देखील प्रसिद्ध आहे। त्यामध्ये पाहिलं तर माजी राष्ट्रपती बीडी जत्ते हे देखील मूळचे जत तालुक्यात होते, त्यामुळे त्यांचं आडनाव जत्ती पडले। आता जत हा गवताळ प्रदेश असून हरिण तरस लांडगे खवले मांजर ओंबाट दुर्मिळ घुबड मांडूळ घोणस नागसाप अजगर असे अनेक दुर्मिळ वन्यजीव जत तालुक्यात आजही आढळून येतात। त्यामध्ये पाहिलं तर आपल्या जत तालुक्याचे माडग्याळी मेंढी, नंतर माडग्याळी बोरे, वसपेठचे जैन, वाळखिंडीचे पेढे, नंतर पाहिलं तर सिंदूरचे पेढे, हळद डाळिंब ही देखील आता सध्या पाहिलं तर जतची खासियत आहे। आणखी आपण खूप वैशिष्ट्य आहेत, त्यामध्ये तुम्ही पाहत असाल तर चॅनलला नक्कीच तुम्ही पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।